प्रत्येक स्त्रीच्या जगण्याचा खरा अर्थ हा तिची मुलंबाळं असतात. येणाऱ्या संकटांना तोंड देत लेकराबाळांना लहानाचं मोठं करायचं, त्यांना शिकून सवरून मोठं करायचं आणि पुढे जाऊन त्या मुलांनी ज्या वेळेस आईची अवहेलना केली त्यावेळेस तिच्या मनाला वाटणारं दुःख हे आजच्या ओवीमधून व्यक्त होत आहे. पाहूया ही स्त्री काय म्हणते. नको म्हणू पुता माऊली येडी येडी, तुला जन्म देताना तुटली नवनाडी. नको म्हणू पुता माऊली येडी सोंगा, तुला जन्म देताना देहीची झाली गंगा. नको म्हणू पुता माऊली येडी जात, तुला जन्म देताना आस्तुरी कुठे होती. आजच्या या ओळीमधून आईच्या उपकारांचा विसर पडलेल्या आपल्या लेकास ती मोठ्या मार्मिकपणे उत्तर देऊन काय विचारते ते पहा. की तुला आजवर वाढवलं, शिकून सवरून मोठं केलं आणि आज तुला आई वेडी किंवा सोंग वाटते हे ऐकून तिच्या मनावर प्रचंड आघात होतो. तिचे मन दुःखाने विदीर्ण होते आणि ती म्हणते की अरे, तुला जन्म देताना ज्या वेदना मी सोशिकपणे सहन केल्या त्या शब्दात वर्णन करता येण्यासारख्या नाहीत. तुला या जगाचा प्रकाश दाखवण्यासाठी माझ्या देहाच्या 9 नाड्या तोडून तुला मी जन्म दिला. तुझ्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाजवळ हात जोडले आणि आज तुला आई वेडी वाटते आहे. ज्या वेळेस तुझ्यासाठी मी कष्ट करत होते त्यावेळेस तुझी आस्तुरी म्हणजेच तुझी पत्नी कुठे होती. आज तिच्या शब्दाखातर तू माझे मन दुखवीत आहे. अशा प्रकारे तिचे घायाळ मन आजच्या जात्यावरच्या ओळीमधून व्यक्त होताना दिसते.